मध्येच आहे. त्यामुळे PCOD आणि PCOसाठी माझ्यावर असं लागलं गेलेलं की फक्त मेडिसिनच त्याच्यावर उपाय आहे. मी त्याच्या पलीकडे जाऊन आयुर्वेदिक, होमिओपॅथिक सगळं ट्राय केलेलं, पण त्याने काही फरक नव्हता. म्हणजे आयुर्वेदिक होमिओपॅथिक तात्पुरता होतं, जसं त्या पूर्वीच्या मॅडम म्हणाल्या, पण त्याचा इफेक्ट असा नव्हता. जे क्रॅम्प्स होते, ते पेन होतं, ते एवढं अनबेरेबल होतं की ते सहन कोणीच करू शकत नाही त्यावेळेला. आणि प्लस ते 2 महिने 3 महिने तामकी तलवार असते ती असतेच. त्या घाबरून मी माझी फर्स्ट प्रेग्नन्सी, हे माझं सेकंड प्रेग्नन्सी आहे. जे माझं फर्स्ट प्रेग्नन्सी होतं ते मी अंडर ट्रीटमेंट केली, म्हणजे हॉर्मोन ट्रीटमेंट्स वगैरे करून केले. की त्यांनी असं सांगितलेलं की ह्याच्यासाठी विदाऊट ट्रीटमेंट तुमचं होणं शक्यच नाही. सो समहाव नंतर मानसी मॅम माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आला. त्यांनी मला सगळं सांगितलं. मी त्यांना माझे प्रॉब्लेम सांगितले. त्याच्यानंतर मी प्रोलिनल यूज करायला स्टार्ट केला. ऑफकोर्स इनिशियली लगेच रिझल्ट येत नाही, पण मी कन्सिस्टन्सी ते वापरत गेले. नंतर पॅड वापरत गेले. ऑलमोस्ट आता 2 वर्ष मी ते वापरते. आणि हे अनवॉन्टेड नाही म्हणणार, मला प्लॅन होताच की मला सेकंड हवंच आहे, पण त्याच्यासाठी खूप विचार होते की मला लगेच पुन्हा ते सगळे मेडिसिन्स वापरावे लागतील आणि ते शरीराची त्याची हे होणार, ढासळणार, ते सगळं नको होतं. पण तिने सांगितलं, तिच्यावर विश्वास ठेवला आणि आज तो रिझल्ट तुमच्या समोर आहे. मॅडमनी प्रूव्ह पडले. बऱ्याच जणांना असं वाटतं की आम्ही सांगतो प्रेग्नन्सी आहे. मॅडम जॉब करतात, आता त्या ऑफिसमधून सुटल्यात, फक्त आणि फक्त मी सांगितलं म्हणून त्या इथे आल्या आहेत. सो थँक्यू. तुमचा फीडबॅक आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आणि असा आनंद आज मॅडमनी सांगितलं.